नमस्कार, मी नाना हैरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. मनमाड शहरातील गौसियानगर सिकंदरनगर भागात लोंबकळत असलेल्या 11 केव्ही वायरीचा शॉर्ट सर्किट. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या मनमाड शहरातील गौसियानगर सिकंदरनगर भागात वीज पुरवठा करणारे शिगवे फिडरचे 11 केव्ही विद्युत वाहक केबल तसेच मोठमोठे टावर आहेत. आज रोजी गौसियानगर परिसरातील शकील मिस्त्री यांच्या घराजवळ विद्युत प्रवाह झाडावर उतरून झाडाला आग लागली असल्याचे निदर्शनास आले. शकील शेख यांनी शिवसेना उपशहर प्रमुख खालिद शेख यांच्या निदर्शनास आणून दिली. शेख यांनी ही घटना शिगवे फिडरचे अधिकारी गवळे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्वरित विद्युत प्रवाह बंद केल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र 11 केव्ही वायरी ह्या खूपच खाली लोंबकळत असून या टॉवरजवळ लहान मुलांचे खेळण्याचे गार्डन देखील आहे. या वायरीमुळे स्थानिक नागरिकांना अधूनमधून विद्युत शॉक लागण्याचे प्रमाण देखील आढळून आले असल्याचे सांगितले जाते. सध्या पावसाचा जोर असल्याने जीवितहानी होऊ नये यासाठी येथील 11 केव्हीच्या केबल व मोठमोठे टॉवर यांना इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख खालिद शेख आणि येथील नागरिकांनी केली असून संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. आवाज न्यूज मराठी, मनमाड, नाशिक.